मान्सूनने वेळेच्या 8 दिवस अगोदरच केरळच्या किनारपट्टीवर धडक दिली आहे आणि त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। राज्यामध्ये आजपासून पुढचे 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा असेल। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पावसाची शक्यता आहे। कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यामधील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे आणि त्याचसोबत पुढील 2 दिवस समुद्राला उधाण येण्याचा अंदाज सुद्धा असून मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा दिला गेला। राज्यामध्ये सुरू असलेला मान्सूनपूर्व पावसाचा कहर 30 मे पर्यंत कायम असेल। दरम्यान येत्या 24 तासांमध्ये कोकणामधील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार आणि पश्चिम महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामधील काही भागांमध्ये सुद्धा मुसळधार तर विदर्भातही वादळी वारे, मेघगर्जना, विजांचा कडकडाट असा पाऊस कायम असेल। हवामान विभागाने हा अंदाज वर्तवलाय। पुढील 3 दिवस मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। मंगळवारपर्यंत ढगाळ वातावरणासह 40 ते 50 प्रति तास वेगाने वारे वाहतील असा अंदाज आहे, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचाही अंदाज आहे। मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पातळी वाढत असून राधानगरी धरणामध्ये 3 ते 4 दिवसांमध्ये तब्बल अर्धा टीएमसी पाणी वाढलं। 4 दिवसांपूर्वी राधानगरी धरणामध्ये 3.21 टीएमसी पाणीसाठा होता। शनिवारी तब्बल 3.89 टीएमसी पाणीसाठा झालाय। नदीच्या पाणी पातळीत सुद्धा हळूहळू वाढ होतीये। साताऱ्यामध्ये पहिल्याच दिवसांमध्ये अगोदरच्या पावसामध्ये ठोसेघर धबधबा प्रवाहित झालाय। ठोसेघर परिसरामध्ये विसर्ग बहरून गेलाय आणि हा निसर्ग डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांची पावलं ठोसेघरकडे वळताना पाहायला मिळतात।